नमस्कार मित्रांनो. तर आज आपण प्राकृतिक भूगोल जी 11वी NCERT आहे, जी इंग्लिश मराठीमध्ये रूपांतरण केलेलं आहे इंद्रजित राठोड सरांनी. तर त्याचा आपण आज लेक्चर घेणार आहे. राज्यसेवेसाठी प्राकृतिक भूगोल खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं आपण ही लेक्चर सिरीज या NCERTची कंप्लीट करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे सूर्यमाला. सूर्यमाला या टॉपिकमध्ये काही मूलभूत संकल्पना आहेत, ज्यामध्ये दीर्घिका, आकाशगंगा, सूर्य, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, उल्का, धूमकेतू अशा प्रकारच्या संकल्पना आहेत. आपण या संकल्पना क्लिअर करून घेऊया आजच्या लेक्चरमध्ये आणि पुढची देखील माहिती घेऊया. तर पहिली संकल्पना आहे दीर्घिका. गॅलेक्सी म्हणजेच काय, तर आता या सगळ्या संकल्पना सगळ्यांना माहीतच असतात, तरी पण आपण एकदा रिवाईज करून घेऊया. आकाशामध्ये जे तारे आणि ग्रह असतात या सगळ्यांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात. आपले हे लेक्चर फास्ट स्वरूपामध्ये असणार आहे, त्याच्यामुळं रिव्हिजन स्वरूपात असल्यामुळं आपण इतकं डीपमध्ये जाणार नाही, परंतु जे काही वरवरची माहिती महत्त्वाची आहे ती घेणार आहोत. त्याच्यामुळं सगळ्यांनी असं डीपमध्येच सगळं पूर्णतः वाचन होणे याचा काही अपेक्षा करू नये, कारण सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. आता फक्त रिव्हिजनचा कालावधी आहे आणि पटकन आपण ही NCERT आपण 1 ते 2 दिवसामध्ये संपवून टाकणार आहोत. त्याच्यामुळे फास्ट घेऊया. तर पुढचं आहे आकाशगंगा, मिल्की वे. आकाशगंगा यामध्ये सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे त्या दीर्घिकेला आकाशगंगा म्हणतात. म्हणजे आकाशगंगेचा आकार मध्यभागी फुगीर असून बाजूला निमुळत आहे. त्यात असलेल्या अब्जावधी ताऱ्यांपैकी सूर्य हा एक तारा आहे. अँड्रोमा ही आकाशगंगेची सर्वात जवळची दीर्घिका आहे. अँड्रोमेडा. त्यानंतर आहे सूर्याची उत्पत्ती 5 अब्ज वर्षापूर्वी झालेली आहे. प्रामुख्याने सूर्यामध्ये हायड्रोजन सर्वात जास्त म्हणजे 72% आहे, 26% हेलियम आहे आणि 1% इतर मूलद्रव्यांनी बनलेला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर सतत अणुसंमेलन म्हणजे न्यूक्लियन फ्युजन होऊन प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. त्याच्यामुळे सूर्याचा प्रकाश इतका प्रखरपणे आपल्याला जाणवतो. त्यानंतर आहे ग्रह. सूर्याभोवती फिरणाऱ्या खगोलांना ग्रह असे म्हणतात. त्यामध्ये शनी, बुध, पृथ्वी येतात. उपग्रहामध्ये काय आहे, उपग्रह ती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवतीच फिरतात, त्यांना उपग्रह म्हणतात. म्हणजेच चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, म्हणजे तो पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळं तो पृथ्वीचा उपग्रह आहे. त्यानंतर आहे लघुग्रह. सूर्यमालेमध्ये मंगळ व गुरु ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान खगोलांचा पट्टा आहे. त्या खगोलीय ज्या लहान ग्रह आहेत त्याला लघुग्रह म्हणतात. त्यानंतर आहे बटुग्रह. नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान आकाराचे खगोल आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. त्यानंतर आहे उल्का. तर कधीकधी आपल्याला आकाशामधून तुटता तारा पडल्यासारखं आपण पाहतो, आपण त्याला तुटता तारा म्हणतो, तर त्यालाच उल्का म्हणतात. कारण काय होतं की ते पृथ्वीवर येण्यासाठी कधीकधी आकाशातून काय होतं, या उल्का लघुग्रहाच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात आणि ते घर्षण होऊन एकमेकांसोबत ते तुटतात आणि खाली पडतात. त्याच्यामुळं आपल्याला तारा तुटल्यासारखा वाटतो, परंतु हा तारा काही तुटलेला नसतो, ती शिलाखंड असतात. त्यानंतर आहे धूमकेतू आकाशातील गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने जातात, त्यामुळे काही धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ लंबवर्तुळाकार कक्षेत प्रदक्षिणा घालतात. ते जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हाच पृथ्वीवरून दिसतात. उदाहरणार्थ हॅलेचा धूमकेतू सामान्यतः दर 76 वर्षानंतर दिसतो. तो यापूर्वी 1986 मध्ये दिसला होता. त्यानंतर आहे तर सूर्यमाला अशा प्रकारे आहे. आपली इथं चित्र दाखवले आहे. त्याच्यामध्ये लघुग्रहाचा पट्टा दिसतोय. आपण हे छोटे छोटे प्रमाणामध्ये जे दाखवले आहेत ते लघुग्रह आहेत. त्याचा क्रम विचारला जातो परीक्षेमध्ये. तर बाहेरच्या बाजूनं पाहायला गेलं तर सर्वात बाहेर आहे नेपच्यून, त्या अगोदर आहे युरेनस, त्या अगोदर आहे शनी, त्या अगोदर आहे गुरु, आणि गुरुच्या आणि मंगळ याच्यामध्ये जो छोटे छोटे ग्रहाचा पट्टा आहे त्याला लघुग्रह पट्टा म्हणतात.
मग मंगळ लघुग्रहाच्या अगोदर आहे मंगळ, आणि मंगळच्या अगोदर येते पृथ्वी, पृथ्वीच्या अगोदर येतो शुक्र, आणि शुक्रच्या अगोदर येतो बुध. बुध जो की सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, ते इथं दाखवलेलं आहे. तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य होय. पृथ्वीला सर्वात जवळचा सूर्य आहे. सूर्यमालेत बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे 8 ग्रह तसेच त्यांचे उपग्रह, लघुग्रह, उल्का, धूमकेतू यांचा समावेश होतो. 2026 पर्यंत सूर्यमालेत 9 ग्रह होते. प्लुटो हा सूर्यापासूनचा सर्वाधिक लांबचा ग्रह होता. 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने ग्रहाची नवीन व्याख्या दिली. त्या व्याख्येनुसार प्लुटो आणि खगोलीय इतर वस्तूंना, ग्रहांना या प्रकारातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे प्लुटोला आता सध्या ग्रह समजण्यात येत नाही. सध्या 8च ग्रह आहेत सूर्यमालेत. त्यामध्ये आता आपण पाहूया अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह. आपण वर जे चित्रामध्ये पाहिलेत की आतमध्ये आहेत लघुग्रहाचे ते अंतर्ग्रह आहेत, आणि लघुग्रहाच्या बाहेर आहेत ती बाह्यग्रह. बाहेर कुठले आहेत आणि आत कुठले आहेत, तर आतमध्ये आहेत अंतर्ग्रह आहेत बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ. यांचा हा असाच क्रम आहे. हे बाह्यग्रहापेक्षा आकाराने लहान असतात आणि त्याची घनता मात्र जास्त असते. स्वतःभोवती फिरण्यास अधिक वेळ लागतो. सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्याचा काळ बाह्यग्रहापेक्षा कमी असतो. या ग्रहांना कमी उपग्रह आहेत. या ग्रहाभोवती कडा नसतात, म्हणजेच अंतर्ग्रहाभोवती कडा नसतात, आणि बाह्यग्रह आहेत त्यांना कडा असतात. या ग्रहाची रचना पृथ्वीसारखी आहे, म्हणूनच त्यांना टेरेस्ट्रियल प्रकारचे ग्रह म्हणतात. आता बाह्यग्रह कसे आहेत, तर गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून यांना बाह्यग्रह म्हणतात. हे ग्रह आकाराने मोठे आहेत आणि यांची घनता कमी आहे. आंतरग्रहाची घनता जास्त आहे, मात्र बाह्यग्रहाची घनता कमी आहे. स्वतःभोवती फिरण्यास कमी वेळ लागतो यांना, आणि सूर्याभोवती फेरी पूर्ण करायला अंतर्ग्रहापेक्षा खूप जास्त काळ असतो. म्हणजे आंतरग्रह आणि बाह्यग्रह एकमेकास विरोधक असल्यासारखे आहेत. या ग्रहांना जास्त उपग्रह आहेत. बहुतेक ग्रहाभोवती कडा आहेत. याच्यामध्ये सर्वांमध्येच कडा आहेत असं नाही, काहींना कडा आहेत तर काहींना नाहीत. बहुतेक ग्रहाभोवती या ग्रहाची रचना गुरुसारखी आहे, म्हणून त्यांना जोवियन प्रकारचे म्हणतात. तर अंतर्ग्रहांना टेरेस्ट्रियल प्रकारचे म्हणतात आणि बाह्यग्रहांना जोवियन प्रकारचे म्हणतात. हे ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. ते एका विशिष्ट लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरतात, त्यास कक्षा असे म्हणतात. त्यानंतर लघुग्रहाचा पट्टा आहे, त्याला ॲस्टेरॉइड बेल्ट म्हणतात. मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान बरेचसे लघुग्रह आढळतात, म्हणून त्यांना लघुग्रह पट्टा म्हणतात. हा त्यामध्ये कियर्स हा सर्वात मोठा लघुग्रह आहे. कुपर बेल्ट नेपच्यूनच्या कक्षेपलीकडचा भाग आहे, ज्यामध्ये खगोलीय वस्तू, धूमकेतू, केंद्र आढळतात, त्यास कुपेर बेल्ट म्हणतात. म्हणजे नेपच्यूनच्या कक्षेच्या बाहेर, सगळ्यात बाहेरचा आहे नेपच्यून, त्याच्याही बाहेर आहे, हे त्याला कुपेर बेल्ट म्हणतात. सर्वात मोठा ग्रह कुठला, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कुठला, आता सर्वात मोठा आहे गुरु आणि सर्वात लहान आहे बुध. पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करणारे ग्रह कुठले आहेत, आणि शुक्र आणि युरेनस ही 2 आहेत, ते पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात, आणि मग पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात ते आहेत बुध, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, नेपच्यून. तर 2 लक्षात ठेवायचे याच्यामध्ये, पूर्वेकडून पश्चिमेकडे कुठले फिरतात ते शुक्र आणि युरेनस, आणि सर्वात मोठा गुरु आणि सर्वात लहान बुध. त्याच्यानंतर आहे सर्वात प्रकाशमान कुठला आहे, तर शुक्र तारा पहाटे चमकत असतो, तो सर्वात प्रकाशमान आहे. धुलिकामय म्हणजेच लाल ग्रह मंगळ आहे. सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा शुक्र आहे. पहुडलेला किंवा गरगरत जाणारा ग्रह आहे ती युरेनस आहे. सर्वात जास्त वेगाने परिवलन करणारा ग्रह गुरु आहे. सर्वात कमी वेगाने शुक्र. सूर्यापासून अंतरानुसार ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. आणि आकारानुसार उतरत्या क्रमाने असणारे तर सगळ्यात मोठा गुरु आहे, मग शनी, युरेनस, नेपच्यून, पृथ्वी, शुक्र, मंगळ आणि सर्वात लहान बुध. पृथ्वीपासून अंतरानुसार ग्रहाचा क्रम. पृथ्वीपासून क्रम कसा आहे, तर पृथ्वीला सगळ्यात जवळ म्हटलं तर शुक्र आहे, मग मंगळ आहे, मग बुध आहे, मग गुरु आहे, शनी, युरेनस आणि नेपच्यून. तर ही झाली ग्रहांची माहिती. आता याच्यानंतर आपला
जो चंद्र आहे तो हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तर चंद्र हा त्याची माहिती घेऊया. चंद्राची माहितीमध्ये चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासूनचे अंतर त्याचे 3,84,000 किलोमीटर आहे. चंद्रावर वातावरण नाही. सूर्याच्या पडणाऱ्या एकूण प्रकाशापैकी चंद्र 60% परिवर्तित करतो, त्यामुळे आपल्याला तो चमकदार दिसतो. त्याच्या सूर्याकडील बाजूस 121°C तापमान असते, तर सूर्याच्या विरुद्ध बाजूस 158°C एवढे तापमान असते. चंद्रावरील सर्वात उंच ठिकाण म्हणजे माउंट लेबेंटीज. त्याच्यानंतर चंद्राच्या गती. तर वर आहे आपण उपग्रह कुठलं नाही ती पाहूया. बुध उपग्रह नाही, बुधाला नाही, शुक्राला नाही, पृथ्वीला आहे, तो चंद्र आहे. मग मंगळाला आहे ती 2, फोबस आणि डेमस. ह्याच्यावर प्रश्न आलेला मंगळाचे उपग्रह कुठले म्हणून. गुरुला आहे गॅनिमेड, हिमालिया आणि कॅस्टेस्टो. शनीला आहे ॲटलास, टायटन, रिया. युरेनसला पण आहे मिरेंडा, बेलिंडा आणि एरियल. नेपच्यूनला आहे टायटॅन, नेरीड. तर हे उपग्रह लक्षात ठेवायचेत. त्यानंतर आपण चंद्राच्या गती पाहूया. चंद्र स्वतःभोवती फिरत फिरत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो. याचा अर्थ म्हणजे पूर्वीप्रमाणेच चंद्रालाही अक्षीय आणि कक्षीय अशा दोन्ही गती आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यामुळे चंद्र स्वतंत्रपणे सूर्याभोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षपणे तोही सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतोच. चंद्राच्या अक्षीय गती पृथ्वीच्या अक्षीय गतीच्या मानाने खूप मंद आहेत. आता ही सर्व माहिती आहे इथं दिलेली आहे म्हणून मी वाचते, परंतु यावर काही प्रश्न येत नाहीत. यामध्ये काही महत्त्वाची माहिती आहे त्याच्यावरच प्रश्न येतात. तर चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास 27.5 दिवसाचा कालावधी लावतो. जवळजवळ तेवढ्याच कालावधीत तो आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो. चंद्राची अक्षीय आणि कक्षीय गती सारखी असल्यामुळे त्याला पृथ्वीवरून विशिष्ट बाजूच दिसत असते, त्याची उरलेला भाग कधीच दिसू शकत नाही. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करत असताना पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, त्यामुळे 27.5 दिवसाच्या काळात पृथ्वी आपल्या प्रदक्षिणा मार्गावर सूर्य पुढे गेलेली असते. पृथ्वी 27.5 दिवसामध्ये प्रदक्षिणा मार्गावर पुढे गेलेली असते. साहजिकच चंद्राला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करण्यास आणखी थोडी कालावधी लागतो, त्यामुळे पृथ्वीभोवतीचा त्याचा प्रदक्षिणा काळ सुमारे 29.5 दिवसात असतो. पृथ्वी पुढे गेल्यामुळे चंद्राला जास्त वेळ लागतो आणि चंद्राचा कालावधी वाढतो. चंद्राचा 29.5 दिवस लागतो आणि पृथ्वीला 27.5 दिवस लागतो. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे आणि त्यामुळे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वत्र सारखे नसते. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीत उपभूस्थिती म्हणतात. आता हे महत्त्वाचं आहे. आणि याउलट जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तिथं अपभू असतो. दूर म्हटलं की अप आणि जवळ म्हणलं की उपभूस्थिती आणि अपभूस्थिती. आता चंद्राच्या गतीचे परिणाम. चंद्राच्या कला व कालगणना. पृथ्वी चंद्रभोवती 29.5 दिवसात चंद्र पृथ्वीभोवती 29.5 दिवसात प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्याचे रोजचे स्थान बदलताना दिसते. पृथ्वीवरून पाहताना आपल्याला चंद्राचा सूर्याकडील प्रकाशित भाग दिसतो. चंद्राच्या कक्षीय गतीमुळे यात वाढ किंवा घट होत राहते. ज्या रात्री पृथ्वीचा समोर असलेला चंद्राचा संपूर्ण भाग प्रकाशित दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. आणि ज्या दिवशी चंद्र वर्तुळाकार भासतो त्यानंतर दररोज चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. एका रात्री चंद्राचा प्रकाशित भाग आपल्याला अजिबातच दिसत नाही, त्या रात्रीला अमावस्या म्हणतात. हे सर्वांनाच माहिती आहे. चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारात चंद्रकला म्हणतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो, या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात. याउलट पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो, याला कृष्ण पक्ष म्हणतात. म्हणजे आता शुक्ल पक्ष कशाला आणि कृष्ण पक्ष कशाला, तर पौर्णिमेपासून म्हणजे पौर्णिमेला प्रकाश असतो ना, पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतच्याला कालावधीला शुक्ल म्हणतात. प्रकाशित असतो भाग त्याला शुक्ल म्हणतात आणि जो अंधारात असतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. हे दोन्ही कालावधी 15 दिवसाचे असतात, त्याला 15वाडा म्हणतात. आणि त्या प्रतिपदा, द्वितीया, तृतीया हे असे त्या 15वाड्यामध्ये प्रत्येक तिथीला नावं आहेत. दोन्ही 15वाडे मिळून 1 महिना आणि चंद्रमास होतो. अशा प्रकारे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे आपल्याला महिना ही कालगणना करता आली.
आता इथं सूर्यग्रहणाची आकृती दाखवलेली आहे आणि त्याची माहिती दिलेली आहे. आकृतीमध्ये सूर्यग्रहणाची स्थिती आहे आणि सूर्य व पृथ्वी याच्या दरम्यान चंद्र आलेला दिसतोय आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. त्याच्यामुळे त्याच्यामुळं काय होते, आपल्याला सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचत नाही असं दिसत आहे. ज्या भागात पृथ्वीवरील दाट सावली असते तिथून सूर्य झाकलेला दिसतो, या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आणि विरळ छायेचा भाग, सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो विरळ प्रकाशातून, थोडासा भाग दिसतो त्याला खंडग्रास, म्हणजे खंड दिसतो काही सूर्याचा, त्याच्यामुळे त्याला खंडग्रास म्हणतात. आणि खग्रास सूर्यग्रहण होण्यास अनुकूल अशी स्थिती म्हणजे ग्रहणाच्या वेळी ती थोड्याफार भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसते. त्याचवेळी विरळ असलेल्या इतर भागातून केवळ खंडग्रास सूर्यग्रहण दिसते. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून खूप दूर असतो, म्हणजेच तो अपभू स्थितीत असतो. अशा वेळी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही, ती आकाशातच संपते. तेव्हा पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा दिसते आणि ती बांगडीसारखी दिसते. त्याच्यामुळे त्यांना कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. त्याच्यानंतर इथं आहे ही चंद्रग्रहणाची प्रतिमा आहे. चंद्रग्रहणामध्ये पौर्णिमेच्या दिवशी जर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आले आणि चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीमधून जातो, त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्याने पूर्णपणे झाकला जातो. त्या स्थितीस खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. पूर्ण झाकलेल्या स्थितीला खग्रास म्हणतात. आणि काही वेळा चंद्र अंशतः झाकला जातो, त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. आता त्याच्यानंतर आहे ग्रहणे. आकृतीमध्ये इथं आपल्याला काय दाखवलं आहे, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकमेकाच्या सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. इकडं एका साईडला शुक्ल पक्ष दाखवला आहे, म्हणजे शुद्ध अष्टमीची स्थिती, आणि दुसऱ्या साईडला कृष्ण पक्ष दाखवला आहे, म्हणजे वद्य अष्टमीची स्थिती. आता याची माहिती इथं दिलेली आहे. चंद्र, सूर्य, पृथ्वी यांच्या अनुक्रमे अष्टमी, अमावस्या व पौर्णिमा या दिवशी सापेक्ष स्थान दिले आहे. पृथ्वी, चंद्र आणि पृथ्वी, सूर्य यांना साधणाऱ्या रेषा पृथ्वीपासून किती अंशाचा कोन करतात हे लक्षात घ्या. अष्टमीच्या दिवशी या दोन्ही रेषा एकमेकांना काटकोनात असल्यासारखे दिसतात. अमावस्याला यातील कोन 0 असते आणि पौर्णिमेला हा कोन 180 अंश दिसतोय. पृथ्वीचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग एकाच पातळीत नाहीत, त्यांच्यात सुमारे 5 अंशाचा कोन आहे. त्यामुळे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला सांगितल्याप्रमाणे म्हणजे काही कुठले ग्रहण होतेच असे नाही. म्हणून काही पौर्णिमेस व काही अमावस्येस मात्र सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत येतात. या स्थितीला शॅझी पोझिशन म्हणतात. अशा वेळी ग्रहणे होतात. आता सूर्यग्रहणाची आणि चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये दिली तिथं. तर आता सूर्यग्रहणाची वैशिष्ट्य कुठले, तर सूर्यग्रहण अमावस्येला होते तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होते. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र, पृथ्वी एका रेषेत येतात, तर चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य, पृथ्वी, चंद्र अनुक्रमे म्हणजे अशी अगोदर सूर्य, त्याच्यानंतर पृथ्वी असते आणि त्याच्यानंतर चंद्र असतो. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंदाचा असतो. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटे इतका असतो. म्हणजे खग्रास चंद्रग्रहण जास्त वेळ चालतं आणि खग्रास सूर्यग्रहण हे कमी वेळेमध्ये चालतं म्हणायचं. म्हणजे 7 मिनिटं 20 सेकंदामध्ये होतं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण 107 मिनिटे लागतात. आता पिधान आणि अधिक्रमण काय आहे, ग्रहाप्रमाणेच चंद्र व सूर्य यांच्यातील काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात, त्यांना पिधान व अधिक्रमण म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे होते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे होते. पिधानाला ऑकल्टेशन म्हणतात. ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो, अशा वेळी काही काळ खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, याला पिधान म्हणतात. वास्तविक पाहता खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे. यावेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाते. त्यानंतर अधिक्रमण आहे, तर पृथ्वी आणि सूर्य यांच्या सरळ रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा ग्रह आला आणि तर अधिक्रमण होते. म्हणजे आंतरग्रह सूर्य आणि पृथ्वी यांच्या समोर येणे.
अशावेळी सूर्यबिंबावरून एक काळा टिपका सरकताना दिसतो. ग्रहण आणि अधिक्रमण यांच्यात फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारचे सूर्यग्रहणच आहे. तर त्याच्यानंतर आता या टॉपिकवर प्रश्न विचारलेले इथे दिले आहेत. तर मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा. त्यामध्ये मंगळासंबंधी माहिती दिली आहे. 4 पर्याय आहेत. त्याच्यामध्ये मंगळावर विरळ वातावरण आहे. त्यामध्ये -300 ते -1000 तापमान असते. शुष्क नदीपात्र असते आणि त्याचा फोबोस हा एकमेव उपग्रह आहे. तर आपण वरच पाहिले मंगळाला 2 उपग्रह आहेत, फोबोस आणि डेबोस हे 2 आहेत. इथे एकच दिले, त्यामुळं डी पर्याय तर चुकलेला आहे. आणि मग क मध्ये -300 ते 1000 पर्यंत तापमान असते, हे पण चुकीचं आहे. याचे 2 पर्याय बरोबर आहेत, अ आणि ब. मग शुष्क नदीपात्र आहे मंगळावर आणि विरळ वातावरण आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यामध्ये एवढाच प्रश्न दिलेला आहे 2015ला आलेला. तर अशा प्रकारे आपण आज सूर्यमाला या टॉपिकचा अभ्यास केलेला आहे. पूर्ण रिव्हिजन केलेले आहे. तर उद्या आपण पृथ्वी संबंधित माहिती पुढच्या टॉपिकमध्ये घेणार आहोत, याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.